आता 2026 पर्यंत अजित पवार हे बारामती मतदारसंघाचे आमदार होते। बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे। सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही, पण काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी देऊन उमेदवार मैदानात उतरवला आहे। बारामती हा केवळ एक मतदारसंघ नाही, तर ती एक राजकीय प्रतिष्ठेची लढाई आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा अधिक संवेदनशील झाली आहे। तर अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची इच्छा आहे। त्या धर्तीवरती सुनेत्रा पवार यांनी महाविकास आघाडीतील नेते उद्धव ठाकरे यांच्याशी फोनद्वारे पाठिंब्यासाठी चर्चा केली व उद्धव ठाकरे यांनी देखील शिवसेनेतर्फे पाठिंबा दिला व शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवार दिला नसला तरी काँग्रेसने उमेदवार मैदानात उतरवला आहे। पण अट एक ठेवली आहे, ती म्हणजे अजितदादांच्या अपघाताचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उमेदवारी माघार घेणार असल्याचं काँग्रेसने सांगितलं आहे। पण जी निवडणूक सोपी होती ती राष्ट्रवादी काँग्रेसने अवघड केली आहे का, हाही प्रश्न उपस्थित होतो। सुनेत्रा पवार यांनी ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला, पण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला नसल्याची माहिती आहे। तसेच सुनेत्रा पवार या दिल्लीला गेल्या होत्या, तेव्हा त्या काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी बोलणार अशी चर्चा होती, पण त्या भेटल्या नसल्याची माहिती आहे। सुनेत्रा पवार यांनी संपर्क केला नसला तरी पक्षातील नेते छगन भुजबळ बोलताना म्हणाले की काँग्रेस सोबत बोलण्यास आमचा संवाद कमी पडला। तसेच त्यांचा इगो की आमचा संवाद कमी पडला हे बघावं लागेल। आम्ही बारामती विधानसभा बिनविरोध करण्यासंदर्भात सकारात्मक आहोत असं छगन भुजबळ यांनी म्हटलं। तसेच भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की सुप्रिया सुळेंशी माझं या संदर्भात बोलणं झालं आहे। सुप्रिया सुळेंनी दिल्लीत काँग्रेसच्या जयराम रमेश यांना फोनद्वारे चर्चा केली असल्याची माहिती आहे, असं देखील भुजबळ यांनी म्हटलंय। तसेच दिल्लीत राज्यसभेचं मागील आठवड्यात अधिवेशन सुरू होतं, त्यामुळे पक्षातील नेते प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांना देखील दिल्लीत बोलायला हवं असं भुजबळ यांनी पटेल तटकरेंच्या कानावरती घातलं होतं। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रफुल्ल पटेल यांनी भेटण्यासंदर्भात वेळ मागितली होती, पण खरगेंनी पटेलांना ती वेळ दिली नाही असं पटेल म्हणाले आहेत। त्यामुळे ज्या पक्षाचा उमेदवार नाही त्या पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे काँग्रेस सोबत बोलत आहेत, पण ज्या पक्षाचा उमेदवार आहेत सुनेत्रा पवार त्या मात्र काँग्रेसशी बोलताना दिसत नाहीत, पण त्या ठाकरेंच्या शिवसेनेची संपर्कात आहेत। तसेच पार्थ पवार यांनी तर थेट काँग्रेसला आगामी काळात परिणाम भोगावे लागतील व त्यांचा डाऊनफॉल सुरू असल्याचं पार्थ पवारांनी म्हटलं। त्यानंतर शरद पवार यांनी पार्थ पवार यांची पुन्हा एकदा राजकीय अपरिपक्वता काढली। त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध न होण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत संघर्ष कारणीभूत ठरला आहे का, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।